पहिलं राज्य. महाराष्ट्र सरकारचं आणि महायुतीचं हे राज्यातील शेताभातामध्ये राबणाऱ्या शेतकरी मायमौलीच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि देवाभाऊच्या सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये शेतकरी मायमौलीच्या दृष्टीने घेतला गेलेला आहे. महिला सक्षमीकरण धोरण हे विधेयक विधानसभेनं सभागृहानं बहुमतानं या ठिकाणी पारित केलेले आहे. निश्चितच 1985-86 ला लक्ष्मी मुक्तीचा कार्यक्रम शेतकऱ्यांचे भाग्य विधाते आदरणीय शरद जोशी यांनी हातामध्ये घेतलेला होता. आणि गावगाड्यातल्या माई माऊलीच्या नावानं अनेक शेतकऱ्यांनी जमिनीचा हिस्सा केलेला होता. शरद जोशींचा विचार खऱ्या अर्थानं साक्षात उतरण्याचं व पुढे घेऊन जाण्याचं काम देवाभाऊ यांनी केलेलं आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या शेताभातात राबणाऱ्या माय माऊलीच्या वतीनं देवाभाऊंचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना शेतामध्ये लागणारी माती असेल, मुरुम असेल, गाळ असेल याच्यावरची रॉयल्टी 100% माफ केलेली आहे. त्यामुळं सरकारच्या जाचातून खऱ्या अर्थानं राज्यातल्या शेतकऱ्याला मोकळा श्वास घेण्याचं एक ऐतिहासिक धोरण या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आणलं आणि सभागृहामध्ये त्याची घोषणा केली. मी राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय बावनकुळे साहेबांचं सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. सभागृहामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून बोगस बियाणं, बोगस खत या संदर्भामध्ये लक्षवेधी मांडली गेलेली होती. अनेक कंपन्या राज्यामध्ये बोगस खताचा सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करत आहेत, बोगस बियाणाची विक्री करत आहेत. आणि या संदर्भामध्ये कठोर पावलं कृषी विभागानं उचलावीत अशी मागणी सभागृहामध्ये मी या ठिकाणी केली. दुसऱ्या बाजूला HT-BT कपाशीचं बियाणं हे बियाणं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी खरेदी करून त्याची पेरणी करत आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या वरती गुन्हे दाखल केले जात आहेत. जवळजवळ विदर्भामध्ये 80% कपास हा HT-BT बियाणाचीच पेरणी केली जाते. परंतु राज्याचे कृषी राज्यमंत्री यांनी ह्या बियाणावरती बंदी आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या वरती कारवाई करू अशा पद्धतीचं वक्तव्य सभागृहामध्ये केलं. ते वक्तव्य शेतकरी विरोधी आहे, नव्या तंत्रज्ञानाला विरोध करणारा आहे. आणि म्हणून यवतमाळला पुढच्या पंधरवड्यामध्ये मी स्वतः HT-BT बियाणाची पेरणी करायला त्या ठिकाणी जाणार आहे. कारण शेतकऱ्याला नवं तंत्रज्ञान मिळालं पाहिजे आणि ते तंत्रज्ञान जर कोण मिळू देणार नसेल, कोण आडवा येणार असेल तर शेतकऱ्याच्या हातामध्ये लुमणं आहे. तो लुमणं आम्ही जो कोण आडवा येईल त्याच्या पाठीमध्ये घालू.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी विशेष अभिनंदन करतो की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती खऱ्या अर्थानं प्रशासक आणणं अत्यंत गरजेचं आहे। सांगली जिल्ह्यातल्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालकांनी आपल्याला कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बँकेमधून उचल केलेली आहे। संचालकांनी बँक वाटून खाल्लेली आहे। अनियमित कर्ज वाटप मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या संचालक मंडळानं केलेला आहे। आणि म्हणून आता 4 महिन्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होणार आहेत आणि असं असताना बँकेनं नोकर भरती करण्याचा घाट घातला आणि यामधून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होणार होता। कारण जी कंपनी परीक्षा घेणार होती आणि ती परीक्षा झाल्यानंतर 10 गुण देण्याचा अधिकार चेअरमन यांनी आपल्याकडे राखून ठेवलेला होता। म्हणजे पास होणारा मुलगा नापास करण्याचं काम खऱ्या अर्थानं या बँकेच्या माध्यमातून संचालक मंडळ करणार होतं। आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या नोकर भरतीला स्थगिती दिलेली आहे। मी निश्चितपणानं या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन करतो की जे अभ्यासू होतकरू मुलं आहेत त्यांना भविष्यामध्ये संधी मिळेल। नाही, एक आहे की या नोकर भरतीमध्ये सगळेच बँकेचे काही अधिकारी संचालक जे बँकेचे स्वतःला मालक समजतात आणि अभ्यासू नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वतःचा गाजावाजा करतात, त्या नेत्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हात होता। आणि निश्चितपणानं हे वाहत्या गंगेमध्ये घोडं घेऊन न्हायला निघालेले होते, परंतु ही वाहती गंगा सामान्य जनतेची आहे, तुम्हाला घोड्यासकट न्हाता येणार नाही हे या निर्णयातून आता स्पष्ट झालेलं आहे। असं आहे की तो कर रडल्यासारखं मी करतो मारल्यासारखं सगळे नातीगोती राजकारणामध्ये स्थिर स्थावर करायची आणि जो सत्तेमध्ये जो पक्ष असेल तिथेही काही माणसांना सोडून द्यायचं आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशा पद्धतीचं सत्तेमध्ये चित्र तयार करायचं आणि रस्त्यावरती मात्र आम्ही समाजासाठी लढत आहोत, समाजासाठी गळा काढत आहोत असा सर्कशीतला देखावा उभा करण्याचं नाटक खऱ्या अर्थानं या सांगली जिल्ह्यातल्या थोर विचारवंत आणि घोर विचारवंताला आतापर्यंत जमत आलेलं आहे। पण हे महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ओळखलेलं आहे। नाही, एक आहे की राष्ट्रवादी हा काही पक्ष नव्हता, ही टोळी होती आणि ही टोळी हळूहळू फुटायला लागलेली आहे। बऱ्याच अंशी ती फुटलेली आहे आणि या टोळीला अल्लीबाबाची गुहा आता आपल्याला मिळेल का या दिशेनं कुठं हातपाय मारायला येतात का या दृष्टीनं आता ते प्रयत्न करत आहेत। थोड्या दिवसात लक्षात येईल की या टोळीचं मार्गक्रमण कशा पद्धतीनं चाललेलं आहे। पण मी निश्चितपणानं महायुतीतल्या आमच्या सगळ्या नेत्यांना सांगेन की या टोळीपासून सावध राहावा। याच टोळीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं कौल दिलेला आहे।